आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती उभारत्या सारथी. नमन माझे सावित्रीस आहे आज त्यांची जयंती, आहे आज त्यांची जयंती. आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांना शिकणे महापाप समजले जायचे. अशा या प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊन त्या स्वतः शिकल्या व आपल्याला शिकवले. असे असताना सावित्रीबाई फुले कुठे जन्मल्या नाही. ज्यावेळी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला त्या काळी स्त्रियांना घराबाहेर जाण्याची परवानगी त्यांचे आई वडील देत नसत. आताच्या स्त्रीला शिक्षण आहे, घराबाहेर जाण्याची परवानगी आहे, पण तरी सुद्धा आज कुठेतरी स्त्री ही चूल आणि मूल यातच. म्हणजे एखाद्या स्त्रीचे आई वडील एखाद्या जत्रेला गेले तर तिला बंदूक किंवा पायलट चालवण्यासाठी विमानाऐवजी तिला भांडे आणत, म्हणजे पुढे ती यातच गुरफटत. ज्या काळी सावित्रीबाई फुले शिकत होत्या त्या काळी स्त्रियांना गर्भातच मारले जायचे. ती एक गवळती कळी आपल्या आईला म्हणायची, पुरुषतेच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग मला उघड्या डोळ्याने पाहायचंय. पुरुषतेच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग मला उघड्या डोळ्याने पाहायचंय. काळाचा पडदा ओढू नको गाई, मला आता जगायचंय, मला आता जगायचंय. असं करत असताना आपले हात थरथरत नाही, डोळ्याच्या पापण्या पाणवत नाही, कानामध्ये आक्रोशाची किरकाळी ऐकू येत नाही. असं असताना सुद्धा त्या स्वतः शिकल्या व भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. सावित्रीच्या लेखी आम्ही शिकून मोठा हो, सावित्रीच्या लेखी आम्ही शिकून मोठा हो, ज्ञानाच्या आकाशात उंच भरारी घेऊ, ज्ञानाच्या आकाशात उंच भरारी घेऊ. ज्यावेळी सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असत तेव्हा त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड, माती फेकली तरीही त्या डगमगल्या नाही. सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी पुण्यातील 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेत भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली. पुढे प्लेगची साथ आली. प्लेग झालेल्या रुग्णांची सेवा करत असताना त्यांनाही प्लेग झालं. अखेर 10 मार्च 1897 साली ही ज्ञानज्योती काळाच्या पडद्याआड गेली. जाता जाता एवढंच म्हणून किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे आज तिच्या सारे लेकीने गिरवले. स्त्री शिक्षणाचे धडे